आणखी एक विषय होता की मंत्रालयातल्या झिरवाळ म्हणजे जे क्लीन चिट दिलेली आहे झिरवाळांना जी एसीबीने कारवाई केली, त्यांनी असं म्हटलंय की मी मुख्यमंत्री आहे, एसीबीला मी पूर्ण अधिकार दिलेले आहेत कारवाई करण्यासंदर्भात, अगदी माझ्या कार्यालयातही असा काही प्रकार आढळला तर एसीबी नरहर झिरवळ प्रकरणानंतर सामनाचा अग्रलेख जर आपण वाचला असेल त्यात मी एक भूमिका अशी मांडली होती की देवेंद्र फडणवीस मंत्र्यांवरती कारवाया करतात, धाडी घालतात आणि मग त्या मंत्र्याला क्लीन चिट देत त्या मंत्र्याची शेंडी आपल्या हातात ठेवतात. तसं त्याने झिरवळांची शेंडी आपल्या हातात ठेवलेली आहे. म्हणजे सुनेत्रा पवारांचा एक मंत्री त्याची शेंडी आता फडणवीस साहेबांच्या हातामध्ये आहे. मंत्र्याच्या कार्यालयामध्ये भ्रष्टाचार, लाचलुचपत होते, पोलीस मंत्रालयात घुसतात आणि त्या मंत्र्यावरती कारवाई न करता त्या मंत्र्याला तुम्ही उघडपणे क्लीन चिट देता. हे तुमचं भ्रष्टाचाराविषयीची भूमिका आहे. भ्रष्टाचार करा पण तुमची शेंडी माझ्या हातात राहू द्या सरकारची म्हणून. हे फडणवीस हे या बाबतीमध्ये भ्रष्टाचाराच्या बाबतीमध्ये अत्यंत ढोंगी आहेत. महाराष्ट्राच्या मंत्रालयातल्या प्रत्येक मंत्रालयाच्या दालनात धाडी घालाव्यात इतका भ्रष्टाचार आहे. मुख्यमंत्र्यांच्या तर दालनात आहेच पण ते व्हाईट कॉलर गुन्हेगार आहेत सगळे, बरोबर आहे. प्रत्येक म्हणून तर ते तुमच्या पक्षामध्ये आले ना. त्यांच्या भ्रष्टाचाराला पांघरून घालण्यासाठी तो झिरवळ बिचारा गरीब आदिवासी, त्याला नीट प्लॅनिंग करणं जमलं नाही, त्याच्यावर आदिवासीचा बळी दिला मुख्यमंत्र्यांनी. पण जवळजवळ 100% मंत्री हे भ्रष्टाचारामध्ये अकंठ बुडालेले. आणि मुख्यमंत्र्यांच्या लाचलुचपत प्रतिबंधक खात्याचं जरी लक्ष असलं तरी जोपर्यंत मुख्यमंत्री इशारा करत नाहीत तोपर्यंत त्यांच्या दालनामध्ये घुसणार नाहीत. झिरवळ गरीब बिचारा. सर, एक प्रश्न असा देखील आहे, अधिवेशन सुरू होत आहे आणि आजच्या सामन्याच्या अग्रलेखात देखील तुम्ही हा महत्त्वाचा प्रश्न मांडलेला आहे की दुर्योधनाचा अहंकार आणि विरोधी पक्षनेता नकोच. दोन्ही सभागृहातले विरोधी पक्षनेता जे आहेत त्यांच्याबद्दल प्रश्नचिन्ह निर्माण झालेला आहे. नक्कीच अधिवेशन सुरू होते, काय वाटतं? विरोधी पक्ष नेत्याशिवाय अधिवेशन चालवलं जाणं ही लोकशाहीची विटंबना आहे. विधान परिषद आहे, विधानसभा आहे, तुम्ही चर्चाही करायला तयार नाही या विषयावरती. हा कसला अहंकार? असा अहंकार दुर्योधनाला होता. हा अहंकार हे हिंदुत्ववादी आहेत ना, स्वतःला मानतात ना. मग महाभारतामध्ये अशा प्रकारचा अहंकार दुर्योधनाला होता. पांडवांनी 6 गावं मागितली तेव्हा दुर्योधन अहंकाराने म्हणाला 6 गावं सोडून द्यावं, सुहीच्या आग्रा एवढी जमीन मी तुम्हाला देणार नाही. त्या अहंकारातून दुर्योधन आणि कौरवांचा विनाश झाला. त्याच पद्धतीनं भारतीय जनता पक्ष, शिंदे गट वगैरे वागतायत. अजित पवारांची भूमिका ही विरोधी पक्ष नेते पण असावं या मताचे ते वारंवार बोललेले आहे की दोन्ही सभागृहात विरोधी पक्ष नेता नसेल तर ते सभागृहाला मजा नाही, अर्थ नाही काही. पण मुख्यमंत्री फडणवीस, शिंदे गट यांना विरोधी पक्ष नेता यासाठी नको की त्यांची सगळी लक्तरं बाहेर काढणारा एक घटनात्मक पदावर बसलेला माणूस विधानसभेत येईल आणि त्याचं ऐकावं लागेल महाराष्ट्राला आणि देशाला. त्याच्यामुळे विरोधी पक्षनेता हा दोन्ही सभागृहात नेमायचा नाही. हे लोकशाहीचं विडंबन आणि विटंबन आहे. पण रावसाहेब, तुम्ही जितक्या प्रकर्षाने, जितक्या पोटतिडकीने आणि सामनामध्ये जो मुद्दा मांडलाय, पण असं दिसतंय की महाविकास आघाडीचे विरोधी पक्षातील नेत्यांनी आता हा कदाचित विषय सोडला आहे. कारण राज्य सरकार किंवा विधानसभा अध्यक्ष असे विषय दादच देत नाहीये. असे काल पत्रकार परिषदेतही काही तितकीशी जोरकस भूमिका लढवय्ये लोक असतात ते असा विषय सोडत नाहीत. एकटाही लढत असतो. छगन भुजबळ एकटे होते विधानसभेमध्ये. हेच उदाहरण काल सरकारने पण, उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्र्यांनी पण दिलं की विरोधी पक्ष नेत्या पदाची काय गरज आहे. एकटे भुजबळ होते, विरोधी पक्ष दळाणून सोडायचे. विरोधी पक्ष नेते तेव्हा होते ना, विरोधी पक्ष नेता तेव्हा होता, भुजबळ असताना सुद्धा नेता होता ना. काँग्रेसच्या राजवटीमध्ये कधी विरोधी पक्ष नेत्याचा अपमान झाला नाही. विरोधी पक्ष नेता नेमलेला आहे. संख्याबळ न पाहता पवार साहेबांनी, यशवंतराव चव्हाणांनी, वसंतराव नाईकांनी, वसंतदादा पाटलांनी विरोधी पक्षनेता हा नेमलेलाच आहे दोन्ही सभागृहामध्ये. पण विषय सोडून चालणार नाही, विषय लावून धरला पाहिजे, हे विरोधी पक्षाचं काम आहे. चला हो गया. दोनों हाउस शुरू होने वाले हैं, लेकिन अभी तक विरोधी पक्ष का कोई
देखिए लीडर